Hello students, welcome to this class of the physics. Now we are going to study the next application of the PN junction diode, and this is a very important application, and that is the solar cell. Okay, so solar cell हा basically काय आहे, एक PN junction diode आहे. लक्षात घ्या, हा जो आहे तो PN junction diode आहे की जो काय करतो, सोलर एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करतो. सो डेफिनेशन इज लाईक दिस. ओके, solar cell is a PN junction diode which convert solar energy or light energy into electrical energy. ओके, म्हणजे हा सोलर सेल जो आहे तो पीएन जंक्शन डायोड आहे. लक्षात घ्या, आणि कशा पद्धतीनं या पीएन जंक्शन डायोड मध्ये सोलर एनर्जीचं लाईट एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होतं ते आपल्याला तो पार्ट सगळा स्टडी करायचा आहे. ओके, तर पुन्हा एकदा बघा, सोलर सेल इज अ पीएन जंक्शन डायोड विच कन्वर्ट लाईट एनर्जी किंवा सोलर एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आता काही वेळेला एमसीक्यू विचारला जातो की सोलर सेल कुठल्या इफेक्टवर वर्क होतो, तर सोलर सेल वर्क ऑन द photovoltaic effect. Okay, solar cell works on photovoltaic effect. हे एक महत्वाचं सेंटेन्स आहे, लक्षात घ्या. सोलर सेल कुठल्या इफेक्टवर वर्क करतो, तर फोटोव्होल्टेक इफेक्ट या इफेक्टवर वर्क करतो, आणि म्हणून याला फोटोव्होल्टेक सेल असंही म्हटलं जातं. Therefore, solar cell is also called as photovoltaic cell. ओके, त्याच्यामुळे सोलर सेलला काय म्हणतो आपण, फोटोव्होल्टेक सेल असंही म्हणतो. ठीक आहे, फोटोव्होल्टेक सेल. आता फोटोव्होल्टेक इफेक्ट म्हणजे काय असतं त्याची पण आपण एक डेफिनेशन बघूया. ओके, the phenomenon in which electric voltage or current is developed. ओके, म्हणजे फोटोव्होल्टेक इफेक्ट म्हणजे काय बघा, असला फेनॉमिनन आहे की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक व्होल्टेज किंवा इलेक्ट्रिक करंट डेव्हलप होतो, इज डेव्हलप्ड when solar cell is incident with light. ओके, म्हणजे सोलर सेलवर लाईट पडल्यानंतर तिथं डायरेक्टली काय करतं, व्होल्टेज तयार होतं किंवा इलेक्ट्रिक करंट डेव्हलप होतो, प्रोड्यूस होतो. यालाच काय म्हणतो आपण, फोटोव्होल्टेक इफेक्ट. म्हणजे फोटोव्होल्टेक मध्ये दोन वर्ड्स आहेत, लक्षात घ्या. पहिला वर्ड आहे दॅट इज फोटो, आणि दुसरा वर्ड आहे दॅट इज व्होल्टेक. म्हणजे याचा काय मिनिंग काय होतो, फोटो म्हणजे लाईट, आणि व्होल्टेक म्हणजे व्होल्टेज जनरेट होतं, म्हणजे लाईट इन्सिडेंट केल्यानंतर व्होल्टेज जनरेट होणं, याला फोटोव्होल्टेक इफेक्ट म्हणायचं. ओके, is called as photovoltaic effect. ओके, फोटोव्होल्टेक इफेक्ट म्हणजे सोलर सेलवर लाईट पडल्यानंतर व्होल्टेज जनरेट होतं. लाईट पडल्यानंतर व्होल्टेज जनरेट होणं यालाच काय म्हणायचं, फोटोव्होल्टेक इफेक्ट असं म्हणायचं. ठीक आहे, आता या सोलर सेलचं कन्स्ट्रक्शन थोडंसं कसं असतं बघूया आपण. कन्स्ट्रक्शन ऑफ दी सोलर सेल, नेक्स्ट पॉइंट. construction of solar cell. बघा,
आता सोलर सेल म्हणजे बेसिकली काय आहे, पीएन जंक्शन डायोड आहे. म्हणजे पीएन जंक्शन डायोड म्हणजे काय असला पाहिजे, यातला हाफ रिजन पी टाईप असला पाहिजे आणि हाफ रिजन एन टाईप असला पाहिजे. ओके, हाफ रिजन इज पी टाईप अँड हाफ रिजन इज एन टाईप. ओके, तर त्याची डायग्राम कशी आहे बघा. सो दिस इज द डायग्राम ऑफ द सोलर सेल. ओके, सोलर सेल म्हणजे बेसिकली काय असणार आहे, इट इज अ पीएन जंक्शन डायोड. ओके, पीएन जंक्शन डायोड असणार आहे की ज्याच्यामध्ये काय असणार आहे बघा. कन्स्ट्रक्शन इज लाईक दिस. सोलर सेल is basically n-type semiconductor, basically a n-type semiconductor on which a small layer of p-type is produced. p-type is produced. म्हणजे ऍक्च्युअली इथं काय केलंय लक्षात घ्या, बेसिकली हा एन टाईप सेमीकंडक्टर असणार आहे. म्हणजे याचा मॅक्सिमम रिजन एन टाईप असणार आहे आणि वरचा टॉपचा व्हेरी स्मॉल लेअर फक्त काय केलेला असणार आहे, पी टाईप केलेला असणार आहे. आणि असं का केलेलं असणार आहे हे लक्षात घ्या, कारण हा जो पीएन जंक्शन जो आहे ना, तो क्लोज टू द टॉप सरफेस फॉर्म व्हायला पाहिजे. समजा पी रिजनचा थिकनेस पण हाफ ठेवला आणि एन रिजनचा पण थिकनेस हाफ ठेवला तर काय होणार आहे, पीएन जंक्शन जो आहे ना, पीएन जंक्शन म्हणजे पी रिजन आणि एन रिजनला सेपरेट करणारा रिजन किंवा सेपरेट करणारा लाईन, ती लाईन जी आहे ती खाली जाणार आहे. पीएन जंक्शन आपल्याला कुठं पाहिजे, नियर द टॉप सरफेस पाहिजे. आणि नियर द टॉप सरफेस प्रोड्यूस करण्यासाठी काय केलेलं असतं, बेसिकली एन टाईप सेमीकंडक्टर असणार आहे, त्याच्यावर व्हेरी स्मॉल व्हेरी थिन लेअर ऑफ काय केलेलं असणार आहे, पी टाईप तिथं प्रोड्यूस केलेला असणार आहे. ओके, जेणेकरून काय होणार आहे, डिप्लेशन लेयर और पीएन जंक्शन इज फॉर्म नियर द टॉप सरफेस. ओके, so solar cell is a basically n-type semiconductor on which a small layer of p-type is produced. Okay, इथं परत लिहूया. This is done to form PN junction close to the top surface. क्लोज टू टॉप सरफेस. कारण लाईट कुठून इन्सिडेंट होणार आहे, टॉप सरफेस वरून लाईट इन्सिडेंट होणार आहे. आणि ती लाईट जी आहे ती कुठपर्यंत पोहोचायला पाहिजे, डिप्लेशन लेअर पर्यंत पोहोचायला पाहिजे. समजा पीएन जंक्शन आपण बॉटमला तयार केला, ओके, खाली तयार केला, तर ती लाईट जी आहे ना ती डिप्लेशन लेअर पर्यंत पोहोचणारच नाही. आणि सोलर सेलच्या वर्किंगसाठी ही कंडिशन आहे की लाईट जी आहे, फिजिबल लाईट मधले फोटॉन जे आहेत ते काय झाले पाहिजेत, डिप्लेशन लेअर मध्ये पोहोचले पाहिजेत. आणि डिप्लेशन लेअर मध्ये लाईट पोहोचण्यासाठी डिप्लेशन लेअर कुठं फॉर्म करावं लागेल आपल्याला, नियर द टॉप सरफेस. लक्षात घ्या. म्हणजे काय केलं जातं याच्यामध्ये, एकतर एन टाईप सेमीकंडक्टर असणार त्याच्यावर व्हेरी स्मॉल लेअर ऑफ पी टाईप दिला जाणार, किंवा उलट पण होऊ शकते, खाली पी टाईप असणार आहे आणि वर काय असणार आहे, व्हेरी स्मॉल लेअर ऑफ एन टाईप असणार आहे. म्हणजे थोडक्यात एवढंच लक्षात ठेवायचं आहे इथं की इथं जो सोलर सेल असणार आहे त्याच्यामध्ये पी रिजन आणि एन रिजनची विड्थ सेम नसणार आहे. लक्षात घ्या. इथं बॉटमचा जो लेअर असेल तो पी टाईप असू दे नाहीतर एन टाईप असू दे, बॉटमचा लेअर जो आहे तो थिक असणार आहे आणि वरचा लेअर जो आहे ना तो एकदम थिन असणार आहे, जेणेकरून डिप्लेशन लेअर किंवा पीएन जंक्शन हा टॉप सरफेसला फॉर्म होईल. ओके, त्याच्यानंतर काय केलेलं आहे, बॉटम इज कोटेड विथ मेटल सो एज टू प्रोड्यूस इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट विथ द बॉटम. कारण इथं इलेक्ट्रिकल कनेक्शन द्यावे लागणार आहे. मग इलेक्ट्रिकल कनेक्शन कसे देणार, तर पूर्ण बॉटम काय केलेलं असतं, मेटलनं कोट केलेलं असतं, जेणेकरून काय होणार आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी बॉटमला चांगल्या प्रकारे प्रोड्यूस करता येईल. ओके, बॉटम इज कोटेड विथ मेटल टू प्रोड्यूस इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट विथ एन रिजन. म्हणजे बॉटमला सपोज एन रिजन असेल आणि टॉपला पी रिजन असेल तर, ओके, बॉटम इज कोटेड विथ मेटल टू प्रोड्यूस इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट विथ एन रिजन अँड
top surface is provided with a metal grid. टॉप सरफेसला मात्र मेटल ग्रीड प्रोव्हाइड केलेली असते. म्हणजे टॉप सरफेस जो आहे तो पूर्णपणे मेटलनं तुम्ही कव्हर करू शकत नाही. टॉप सरफेस पूर्ण मेटलनं कव्हर केला तर काय होणार, लाईट त्या पीएन जंक्शन डायोड मध्ये घुसणारच नाहीये. त्याच्यामुळे टॉप सरफेसला इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट तर प्रोड्यूस करावा असं लागणार आहे, कनेक्शन तर द्यावं लागणार आहे. मग कनेक्शन पण द्यायचं, परंतु मॅक्सिमम लाईट जी आहे ती आतमध्ये गेली पाहिजे. तर त्याच्यासाठी काय केलेलं असतं, मेटलची ग्रीड म्हणजे जाळी, मेटलची जाळी त्याच्यावर काय केलेली असते, बसवलेली असते. Top surface is provided with metal grid to produce electrical contact with P region. म्हणजे टॉपला सपोज P रिजन आहे, म्हणजे थोडक्यात 3 डायमेन्शन मध्ये काढायचं झालं तर हे असं होणार आहे. हा एक सोलर सेल असणार आहे. ओके, दिस इज द सोलर सेल. सपोज खालचा पूर्ण रिजन एन टाइप आहे. ओके, तर इथं तुमचा काय असणार आहे, दिस इज द पीएन जंक्शन असणार आहे. दिस इज द पीएन जंक्शन. पाहिजे तर हा रेड लाईन न दाखवतो. हा तुमचा काय असणार आहे, पीएन जंक्शन असणार आहे. वरचा लेयर जो आहे तो फॉर एक्झाम्पल पी टाइप आहे. ओके, वरचा जो आहे तो पी टाइप आहे. सपोज ते उलट सुलट पण होऊ शकतं, म्हणजे वरचा एन टाइप आणि खालचा पी टाइप असं पण होऊ शकतं. ओके, खालचा जो आहे तो सपोज एन टाइप आहे. ओके, तर बॉटमला पूर्णपणे काय केलेलं आहे, मेटल न पूर्णपणे कव्हर केलेलं असतं. बॉटम इज कोटेड विथ मेटल, कारण इलेक्ट्रिकल कनेक्शन तर प्रोव्हाइड करायला पाहिजे. बॉटम इज कोटेड विथ मेटल आणि याला काय केलेलं असतं, बॉटमला कनेक्शन मग दिलं जातं. ठीक आहे. आणि टॉप सरफेसला कनेक्शन कसं दिलं जातं, तर इथं टॉप सरफेसला या पद्धतीनं काय केलेलं असतं, मेटल ग्रीड प्रोव्हाइड केलेली असते, मेटलची जाळी प्रोव्हाइड केलेली असते या पद्धतीनं, जेणेकरून संपूर्ण सरफेसवर काय झालं पाहिजे, इलेक्ट्रिकल कनेक्शन मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर लाईट कुठेही अडवली गेली नसली पाहिजे. कारण पूर्ण सरफेसवर मेटलचं कोटिंग दिलं तर काय होणार, लाईट आता जाणारच नाहीये, कारण मेटल ट्रान्सपरंट नसतं ना. त्याच्यामुळे मेटल ग्रीड अशा पद्धतीने प्रोव्हाइड केलेली असते आणि या मेटल ग्रीडला काय केलेलं असतं, मग टॉप सरफेसचं कनेक्शन दिलेलं असतं. ओके, सो दिस इज द मेटल ग्रीड. त्याचबरोबर टॉप सरफेस जो आहे तो काय केलेला असतो, अँटी रिफ्लेक्टिंग मटेरियल न कोट केलेला असतो. ट्रान्सपरंट अँटी रिफ्लेक्टिंग मटेरियल न कोट केलेला असतो, जेणेकरून काय होईल, मॅक्सिमम लाईट काय होईल, ऍब्सॉर्ब होईल. ओके, टॉप सरफेस is coated with anti-reflecting material. Top surface is coated with anti-reflecting material to absorb maximum light. And it is covered with glass. आणि त्याचबरोबर टॉप सरफेसला काय केलेलं आहे, ग्लासनं कव्हर केलेलं आहे. इट इज कवर्ड विथ ग्लास and it is covered with glass to prevent it from dirt and dust. Prevent it from dirt and dust. ओके, तर या पद्धतीनं कन्स्ट्रक्शन. आता याचं वर्किंग कसं होतंय तो पार्ट आपण थोडासा बघूया. हाऊ डज द वर्किंग टेक्स प्लेस. वर्किंग खूपच सिंपल आहे. वर्किंग कसं होतंय बघा.
आपल्या अंडरस्टँडिंग पर्पज साठी पुन्हा एकदा काय करूया, एक पीएन जंक्शन डायोड आपण ड्रॉ करूया, पीएन जंक्शन डायोड. ओके, आणि हा मिडल का आहे, पीएन जंक्शन आहे. वरचा सपोज का आहे, पी टाईप रिजन आहे, आणि खालचा का आहे, सपोज एन टाईप रिजन आहे. पीएन जंक्शनच्या दोन्ही साईडला काय असणार आहे, देर इज अ डिप्लेशन लेअर हिअर. सो दिस इज द डिप्लेशन लेअर. डिप्लेशन लेअर. आणि आपल्याला माहित आहे की डिप्लेशन लेअर मध्ये इलेक्ट्रिक फील्ड असतं, ज्याची डायरेक्शन कशी असते, एन रिजन कडून पी रिजन कडे इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन असते. ई म्हणजे काय, इलेक्ट्रिक फील्ड विच प्रेझेंट इन द डिप्लेशन लेअर. आता बघा इथं काय होणार, लाईट याच्यावर आपण इन्सिडेंट केल्यानंतर काय होणार आहे. लाईट म्हणजे काय असतं, लाईटच्या आतमध्ये एनर्जी पॅकेट्स असतात, म्हणजे फोटॉन्स असतात. ते फोटॉन इन्सिडेंट होतात, आणि कुठे इन्सिडेंट होतात, डिप्लेशन लेअर मध्ये येतात. लक्षात घ्या, दिस फोटॉन आर इन्सिडेंट ऑन द डिप्लेशन लेअर. डिप्लेशन लेअर मध्ये फोटॉन पडले पाहिजेत, म्हणजे फोटॉन जे आहे ते आत एंटर केले पाहिजेत. आणि म्हणून हा पीएन जंक्शन आपण काय करतोय, टॉप सरफेसला फॉर्म होतोय. आपल्या कन्व्हिनियन्स साठी फक्त मी आता काय केलेली आहे, ही डायग्राम काढलेली आहे. ऍक्च्युली हा पीएन जंक्शन क्लोज टू द टॉप सरफेस असणार आहे. ठीक आहे. ज्यावेळी आता फोटॉन डिप्लेशन लेअर मध्ये जाणार, आदळणार, त्यावेळी काय होणार आहे, त्या फोटॉनची एनर्जी, याला काय म्हणतो आपण, लाईट फोटॉन असं म्हणतो. लाईट फोटॉन्स म्हणजे काय असतात, ते एनर्जीचे पॅकेट असतात. म्हणजे लाईट मध्ये लक्षात घ्या, एनर्जी पॅकेट्स असतात. लक्षात घ्या, एनर्जी पॅकेट्स म्हणजे प्रत्येक फोटॉन मध्ये काय असते, एक सर्टन अमाऊंट ऑफ एनर्जी असते. आणि ज्यावेळी लाईट इन्सिडेंट होते ना, त्यावेळी काय होणार आहे, हे लाईट फोटॉन काय होणार, कोव्हॅलंट बॉन्डवर आदळणार, आणि त्या फोटॉन मधली सगळी एनर्जी त्या कोव्हॅलंट बॉन्डला मिळणार. आता जर काय झालं, एनर्जी ऑफ द फोटॉन, एनर्जी ऑफ फोटॉन, एनर्जी ऑफ फोटॉन मोर दॅन काय झालं, बँड गॅप झालं. बँड गॅप म्हणजे हा फोटो इलेक्ट्रिक सेल कधी वर्क करतो, तर पडणार जी लाईट आहे त्या लाईट मधल्या फोटॉनची एनर्जी, लाईट मधल्या फोटॉनची एनर्जी काय असली पाहिजे, बँड गॅप पेक्षा जास्त असली पाहिजे, तर सोलर सेल वर्क करणार. लक्षात घ्या, बँड गॅप पेक्षा जास्त असेल तर कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक व्हायला चालू होतात, आणि कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाले की काय होणार आहे, एक कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाला की एक इलेक्ट्रॉन आणि एक होल तयार होणार. एक इलेक्ट्रॉन आणि एक होल तयार होणार. म्हणजे प्रत्येक कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाला की काय होणार आहे, एक इलेक्ट्रॉन एक होल पेअर तयार होतात. आता डिप्लेशन लेअर मध्ये इलेक्ट्रिक फील्ड आहे, तर हे इलेक्ट्रिक फील्ड काय करणार आहे, या इलेक्ट्रॉन आणि होलला डिप्लेशन लेअर मध्ये राहू देत नाही. म्हणजे इलेक्ट्रॉनला कुठं एन रिजन कडे पाठवलं जातं, आणि होलला पी रिजन कडे पाठवलं जातं. इलेक्ट्रॉनला एन रिजन कडे पाठवलं जातं, होलला पी रिजनला पाठवलं जातं. इलेक्ट्रॉनला एन रिजनला पाठवलं जातं आणि होलला पी रिजनला पाठवलं जातं. म्हणजे या पद्धतीने बघा वर्किंग कसं होतंय बघा, लाईटचे फोटॉन कोव्हॅलंट बॉन्डवर आदळतात, कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होतोय, कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाला की काय होणार आहे, इलेक्ट्रॉन आणि होल तयार होणार, इलेक्ट्रॉन होल पेअर तयार होणार. आता डिप्लेशन लेअर मध्ये जे इलेक्ट्रिक फील्ड असतं, ते इलेक्ट्रिक फील्ड काय करतं, होलला पी टाईप कडे सेंड करतं आणि इलेक्ट्रॉनला एन टाईप कडे सेंड करतं. ओके, आणि त्याच्यामुळे डिप्लेशन लेअर मध्ये इलेक्ट्रॉन होल पेअर तयार झाले तर ते डिप्लेशन लेअर मध्ये कधीही राहू शकत नाहीत. ते काय होतात, सेपरेट होतात. लक्षात येते मी काय सांगतोय. डिप्लेशन लेअर मध्ये इलेक्ट्रॉन होल जर आले तर तिथं असणाऱ्या इलेक्ट्रिक फील्डमुळे काय होतात, ते इलेक्ट्रॉन आणि होल जे आहे ते पी किंवा एन रिजन कडे ढकलले जातात. म्हणजे होल नेहमी पी रिजन कडे पाठवले जातात आणि इलेक्ट्रॉन नेहमी एन रिजन कडे पाठवले जातात. आता होल्स पी टाईप मध्ये आले आणि अक्युमुलेट झाले तर पी साईडला काय होणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज तयार होणार, आणि इलेक्ट्रॉन एन रिजन मध्ये आले आणि जास्त इलेक्ट्रॉन अक्युमुलेट झाले तर काय होणार आहे, एन टाईप निगेटिव्हली चार्ज होणार. ओके, बघा वर्किंग कसं होतंय मी या ठिकाणी लिहितोय. when light is incident on solar cell, when light is incident on solar cell, okay, light photons enters depletion layer. Light photon enters depletion layer and covalent bonds break.
कोवेलेंट बॉन्ड ब्रेक्स। ओके, कोवेलेंट बॉन्ड ब्रेक हो रहा है। ड्यू टू ब्रेकिंग ऑफ कोवेलेंट बॉन्ड, ड्यू टू ब्रेकिंग ऑफ कोवेलेंट बॉन्ड काय होणार आहे, इलेक्ट्रॉन अँड होल, इलेक्ट्रॉन्स अँड होल्स आर जनरेटेड, इलेक्ट्रॉन अँड होल्स आर जनरेटेड। आता इलेक्ट्रिक फील्ड इन डिप्लेशन लेयर काय करतं, इलेक्ट्रिक फील्ड इन डिप्लेशन लेयर electric field in depletion layer send holes to p region, holes to p region and electrons to n region. Okay, and therefore काय होणार आहे, positive charge is developed on p type, therefore positive charge is developed on p type and negative charge is developed on n type region. ओके, म्हणजे अशा प्रकारे पी टाइप जे आहे ते काय होणार आहे, पॉझिटिव्हली चार्ज होणार आणि एन टाइप जे आहे ते काय होणार आहे, निगेटिव्हली चार्ज होणार आहे. आणि आता काय केलं मग, पी आणि एन रिजनच्या मध्ये आपण एखादा रेझिस्टन्स जोडला किंवा बल्ब जोडला तर काय होणार आहे, पी टू एन रिजन इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, तो लाईट बल्ब जो आहे तो ग्लो करणार आहे. म्हणजे लक्षात येते काय बघा, थोडक्यात हा जो पीएन जंक्शन आहे त्याच्यावर लाईट पडली की पी रिजन जो आहे तो काय होणार आहे, पॉझिटिव्हली चार्ज होणार आणि एन रिजन जो आहे तो निगेटिव्हली चार्ज होणार. मग आता इथं काय केलं आपण, पी आणि एन रिजनच्या मध्ये एखादा आपण या पद्धतीनं बल्ब जोडला तर काय होणार आहे, चार्ज जो आहे तो पी रिजन कडून एन रिजन कडे बल्ब मधून फ्लो होतो, पी रिजन कडून एन रिजन कडे, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, आपल्याला इथं बल्ब मधून लाईट बाहेर मिळणार आहे. आणि अशा प्रकारे लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन काय होतं, सोलर एनर्जीचं कन्व्हर्जन काय होतं, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होतं. ओके, सो व्हेन resistance is connected across, when resistance is connected across p region and n region, p region and n region काय होणार आहे, इलेक्ट्रिक करंट flows from P to N, electric current flows from P to N, and in this way light energy is converted into electrical energy. इलेक्ट्रिकल एनर्जी. तर अशा प्रकारे लाईट एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होत आहे. ठीक आहे, आता एक सेल साधारणपणे किती व्होल्ट जनरेट करतो, तर एक सेल साधारणपणे, एक सोलर सेल साधारणपणे 0.5 व्होल्ट टू 1.2 व्होल्ट मॅक्सिमम जनरेट करू शकतो. पण जास्त व्होल्टेज पाहिजे असेल तर काय करावं लागतं, अशा अनेक सोलर सेल आपल्याला सिरीज मध्ये जोडावे लागतील. ओके, तर बघा, अ सिंगल सोलर सेल produces 0.5 volt
टू 1.2 व्होल्ट, म्हणजे सिंगल सोलर सेल 0.5 to 1.2 व्होल्ट प्रोड्यूस करतो. सो टू increase voltage, to produce more voltage, number of cells are arranged in series. arranged in series म्हणजे नंबर ऑफ सेल्स काय करायचे आपल्याला सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जोडायचे आहेत. ओके, विच इज कॉल्ड ॲज सोलर ॲरे. सोलर ॲरे, त्याला काय म्हणतो आपण, सोलर ॲरे असं म्हणतो. Now the output characteristic of the solar cell. Output characteristics of solar cell किंवा त्याला FI कॅरेक्टरिस्टिक असंही म्हटलं जातं. आउटपुट कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय, FI कॅरेक्टरिस्टिक. याला FI कॅरेक्टरिस्टिक किंवा IV कॅरेक्टरिस्टिक असंही म्हटलं जातं. IV कॅरेक्टरिस्टिक ऑफ सोलर सेल. आता हे IV कॅरेक्टरिस्टिक कसं आहे जरा व्यवस्थित लक्ष द्या. तर IV कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय आहे, करंट इज ऑन दी वाय ऍक्सिस अँड व्होल्टेज इज ऑन दी एक्स ऍक्सिस. ओके, आता हे IV कॅरेक्टरिस्टिक ऑफ सोलर सेल कसं येते बघा, हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे कारण अनेक वेळा हा एक्झामला विचारलेला आहे. हाऊ इज द IV कॅरेक्टरिस्टिक ऑफ द सोलर सेल किंवा IV कॅरेक्टरिस्टिक कसं असतं हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आता बघा, सोलर सेलवर कंटिन्युअसली लाईट पडू द्यायची आणि मॅक्सिमम किती व्होल्टेज तयार होते बघायचं. बरोबर, म्हणजे हा सपोज एक सोलर सेल आहे, ठीक आहे, हा पीएन जंक्शन आहे. पीएन जंक्शन आहे, याच्यावर कंटिन्युअसली लाईट पडू द्यायचं आणि याला कुठेही एक्सटर्नली काय करायचं नाही, रेझिस्टन्स ठेवायचा नाही, हे ओपन सर्किट ठेवायचं. ओपन म्हणजे एक्सटर्नली रेझिस्टन्स वगैरे काही किंवा बल्ब वगैरे काही जोडायचं नाही, म्हणजे इलेक्ट्रिक करंट फ्लो झाला नसला पाहिजे. आणि काय करायचं, ओपन सर्किट, याला काय म्हणायचं, ओपन सर्किट असं म्हणायचं. ओपन सर्किट. ओपन सर्किट म्हणजे काय, तर हा जो पी रिजन आणि एन रिजन जो आहे त्यांचा कुठलाही बाहेरून इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट आपण दिलेला नाहीये, हे ओपन सर्किटमध्ये आहे. आणि त्यावेळी लाईट कंटिन्युअसली याच्यावर पडू द्यायची आणि जास्तीत जास्त किती व्होल्टेज प्रोड्यूस होतोय बघायचं, त्याला काय म्हणायचं, ओपन सर्किट व्होल्टेज. ओके, त्याला VOC असं म्हटलं जातं. VOC म्हणजे काय, ओपन सर्किट व्होल्टेज. त्याचबरोबर एक मॅक्सिमम व्होल्टेज मिळणार, त्याच्यावर जात नाही. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट काय, आता काय करायचं, शॉर्ट सर्किट करायचं. म्हणजे शॉर्ट सर्किट म्हणजे काय, पी साइड एन साइडला डायरेक्टली जोडायची. पी साइड एन साइडला डायरेक्टली बाहेरून वायरच्या साईन जोडायची आणि कंटिन्युअसली लाईट आता पडू द्यायचं. आणि इथे एक ॲमीटर लावायचा आणि त्या ॲमीटरच्या साईनं मॅक्सिमम किती करंट प्रोड्यूस होतोय तो बघायचा. आता हे पूर्ण कनेक्ट केलं, पी आणि एन रिजन एकमेकाला डायरेक्टली कनेक्ट केले तर त्याला काय म्हणायचं, शॉर्ट सर्किट म्हणायचं. काय लक्षात येते का, म्हणजे पी रिजन आणि एन रिजन एकमेकाला अजिबात कनेक्ट केला नाही तर त्याला ओपन सर्किट म्हणायचं. आणि पी रिजन आणि एन रिजन एकमेकाला डायरेक्टली कनेक्ट केलं तर त्याला काय म्हणायचं, शॉर्ट सर्किट म्हणायचं. ओपन सर्किट करून लाईट पडू द्यायची, जास्तीत जास्त किती व्होल्टेज प्रोड्यूस होतंय बघायचं. आणि शॉर्ट सर्किट केल्यावर काय होणार, करंट फ्लो होणार आहे. ओके, आणि शॉर्ट सर्किट करायचं, लाईट पडू द्यायची, जास्तीत जास्त करंट किती प्रोड्यूस होतोय बघायचं, त्याला काय म्हणायचं, शॉर्ट सर्किट करंट असं म्हणायचं. ठीक आहे, आणि या दोघांच्या मध्ये या पद्धतीनं हा ग्राफ येणार आहे, लक्षात घ्या. दिस इज द ग्राफ. हे एक्सपेरिमेंटली दिसून आलेलं आहे, लक्षात घ्या. तर VOC म्हणजे काय येणार आहे, तर ओपन सर्किट व्होल्टेज. ओपन सर्किट व्होल्टेज म्हणजे सर्किट ओपन पाहिजे, म्हणजे पी आणि एन रिजनचा कुठलाही डायरेक्ट कॉन्टॅक्ट होऊ द्यायचा नाही आणि त्यावेळी लाईट पडू द्यायची आणि त्यावेळी जास्तीत जास्त व्होल्टेज जे तयार होतं त्याला ओपन सर्किट व्होल्टेज असं म्हणायचं. आणि त्याच्यानंतर ISC म्हणजे काय, शॉर्ट सर्किट करंट. लक्षात घ्या, ISC म्हणजे काय, शॉर्ट सर्किट
शॉर्ट सर्किट करंट. ठीक आहे. आणि शॉर्ट सर्किट करंट म्हणजे काय, पी साइड एन साइडला डायरेक्टली जोडायचं, मध्ये कुठलाही रेझिस्टन्स वगैरे आला नसला पाहिजे, आणि त्यावेळी जास्तीत जास्त करंट किती प्रोड्यूस होतोय बघायचं. त्याला काय म्हणायचं, आयएससी शॉर्ट सर्किट करंट. लक्षात घ्या. तर पुन्हा एकदा बघा, आयएससी म्हणजे काय, मॅक्सिमम करंट द सोलर सेल कॅन प्रोड्यूस. आयएससी म्हणजे मॅक्सिमम करंट किती सोलर सेल प्रोड्यूस करू शकतो, आणि व्हीओसी म्हणजे काय, मॅक्सिमम व्होल्टेज किती प्रोड्यूस करू शकतो. ठीक आहे. तर या पद्धतीने हा आउटपुट कॅरेक्टरिस्टिक ऑफ सोलर सेल आहे. सो इन दिस वे देर इज अ आउटपुट कॅरेक्टरिस्टिक ऑफ सोलर सेल. आणि मग आता काय केलं, इथं सपोज आपण काहीतरी रेझिस्टन्स जोडला, पी आणि एन रिजनच्या मध्ये काय केलं आपण, इथं ओपन सर्किट पण केलं नाही किंवा शॉर्ट सर्किट पण केलं नाही, सपोज मध्ये काहीतरी रेझिस्टन्स जोडला, आणि आता आपण लाईट जर पडू दिली तर त्यावेळी काहीतरी सर्टन व्होल्टेज येणार आणि सर्टन करंट पण येणार आहे. तर या पद्धतीनं बघा, समजा व्होल्टेज एवढा असेल तर साधारणपणे करंट किती असणार आहे, एवढा असणार आहे. सो या पर्टिक्युलर व्होल्टेजला काय असणार आहे, एवढा पर्टिक्युलर करंट असणार आहे. ठीक आहे. व्हीओसी म्हणजे मॅक्सिमम व्होल्टेज दॅट कॅन बी डेव्हलप्ड बाय द सोलर सेल, आणि आयएससी म्हणजे मॅक्सिमम करंट दॅट कॅन बी प्रोड्युस्ड बाय द सोलर सेल. परंतु आपण यूज करत असताना मात्र काय करतो, साधारणपणे या ग्राफच्या मिड पॉइंटला हा सोलर सेल यूज करतो. म्हणजे सोलर सेलचं युजफुल व्होल्टेज किती असणार आहे, व्ही एवढं, आणि सोलर सेलचा युजफुल करंट किती असणार आहे, साधारणपणे आय एवढा. म्हणजे टोटल करंट आपण वापरू शकत नाही किंवा टोटल व्होल्टेज आपण वापरू शकत नाही. ओके, कारण आपल्याला एक्सटर्नली काहीतरी रेझिस्टन्स ठेवाच लागेल. पूर्णपणे ओपन सर्किट पण करू शकत नाही किंवा पूर्णपणे क्लोज्ड सर्किट पण करू शकत नाही, म्हणजे शॉर्ट सर्किट करू शकत नाही. पूर्णपणे ओपन सर्किट करू शकत नाही किंवा पूर्णपणे शॉर्ट सर्किट करू शकत नाही. मध्ये रेझिस्टन्स हा लावावाच लागणार आहे. पी आणि एन रिजनच्या मध्ये रेझिस्टन्स लावावा लागणार, आणि रेझिस्टन्स लावल्यानंतर काहीतरी सर्टन अमाऊंट ऑफ व्होल्टेजला सर्टन अमाऊंट ऑफ करंट असणार आहे, अँड दिस इज द युजफुल व्होल्टेज अँड दिस इज द युजफुल करंट. पुन्हा एकदा सांगतोय, ही ओसी म्हणजे काय असतं, ओपन सर्किट व्होल्टेज दॅट इज द मॅक्सिमम व्होल्टेज जनरेटेड बाय सोलर सेल. आयएससी म्हणजे काय, शॉर्ट सर्किट करंट असतो, अँड इट इज द मॅक्सिमम करंट प्रोड्युस्ड बाय द सोलर सेल व्हेन पी अँड एन रिजन आर शॉर्ट सर्किटेड. ठीक आहे. तर हे व्हीओसी पण वापरता येत नाही किंवा आयएससी पण वापरता येत नाही, आपल्याला फी आणि आय फक्त वापरता येतं. म्हणजे त्या ग्राफचा जो मिड पॉइंटला असणार जे व्होल्टेज आहे ना आणि जो करंट आहे ना, तोच फक्त आपल्याला वापरता येते. ओके, सो दिस इज अबाउट दी सोलर सेल. ओके स्टुडंट्स.